विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध पक्षातील राजकीय पुढारी हे सभा कार्यकर्ता मेळावे घेत आहेत। दर्यापूर विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केले जात असून या मतदारसंघात महायुतीतून माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून आपली उमेदवारी जाहीर सुद्धा झाल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे या मतदारसंघात भाजप सुद्धा दावा करत असून आता भाजपाचे गोपाल चंदन यांनी सुद्धा महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे। कारण या मतदारसंघात मतदारांना स्थानिक उमेदवार हवा असून त्यासाठीच माझी उमेदवारी ही महायुतीतून निश्चित होणार असल्याची माहिती गोपाल चंदन यांनी जनविकास न्यूजशी बोलताना निश्चित माहिती दिली आहे। नमस्कार, मी किरण होळे, जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहित असेल की विधानसभा निवडणुकीची वारे आता चांगलेच वाहू लागली आहे आणि या दरम्यान सर्व राजकीय पक्ष आता ताकदीने प्रचाराला लागलेले आहे। आपल्यासोबत आहे गोपाल चंदन, हे भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। भाऊ नमस्कार, काय सांगाल? सध्या विधानसभेचे वारे सुरू झालेले आहे आणि सर्व राजकीय पक्ष आता ताकदीने प्रचाराला लागले आहेत। तुम्ही दर्यापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहात भाजपकडून, काय तुमचं मत? नमस्कार, मी गेल्या 10-12 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करतोय। भारतीय जनता पक्षाच्या विविध पदावर सुद्धा काम केलं आणि आता दर्यापूर विधानसभा प्रमुखाची जबाबदारी माझ्यावर आहे। त्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी हे आता पर्टिक्युलरली या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आम्ही कधीच करत नाही। ही निवडणुकीची तयारी जनसेवेच्या माध्यमातून आपण 5ही वर्ष करत असतो। निरंतर सेवा हे आपल्या भारतीय जनता पक्षाचं ब्रीद आहे। प्रथम जनतेची सेवा, या सेवेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत घर चलो अभियान असेल, विविध अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असेल, याच्या माध्यमातून घराघरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे विचार ध्येय धोरण हे पोहोचलेले आहेत। जे लोककल्याणकारी योजना आता आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठीची योजना असेल, वीज माफीची योजना असेल, लाडल्या बहिणीची योजना असेल, विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था असेल, कितीतरी योजना जनकल्याणासाठी ह्या आता राज्य शासनाने आणलेल्या आहेत। त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे। हे राज्य शासन लोकांच्या हिताचंच काम करत आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहे। म्हणून प्रादेशिक पातळीवर या सगळ्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याचा लाभ जनसामान्यांनी घेतला पाहिजे, असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला करतो आहे। महायुती मधून आपल्याला माहिती की सुद्धा या ठिकाणी कॅप्टन अभिजित अडसूळ माजी आमदार हे सुद्धा तयारी करत आहेत। ते म्हणतात की माझी उमेदवारी ही निश्चित झाली आहे आणि मी काम सुरू केलं आहे। अभिजित अडसूळ हे खासदार आनंदरावजी अडसूळांचे चिरंजीव आहेत। ते आमच्या घटक पक्षाचे एक मोठे नेते आहेत। ते काय बोलतात चॅनलवर हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। त्यांचं जे बोलण्याचं प्रतिउत्तर आहे हे आमचे मोठे नेते देण्याचं काम करतात। मी एक सामान्य पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी या फक्त मतदारसंघाच्या संदर्भात बोलू इच्छितो की 2009ला हा मतदारसंघ जेव्हापासून राखीव झाला तेव्हापासून बाहेरच्याच लोकांचं वजन वाहण्याचं काम आम्ही केलेलं आहे। परंतु आता मी याच मातीत जन्माला आलेलो आहे। या लोकांचे प्रश्न मला चांगल्या पद्धतीने माहित आहेत। मी सुद्धा शेतकऱ्यांचाच पोरगा आहे। मी एक ड्रीम तयार केलेला आहे की या मतदारसंघासाठी आपण जर जनसामान्य लोकांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर आपण या मतदारसंघाला काय न्याय देणार आहोत। त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम शेतकरी हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी आपण राजा आजही म्हणतोय। त्याच्यासाठी जे या मतदारसंघातले पांधन रस्ते असतील, ज्याचं मातीकरण झालेलं असेल त्याला खडीकरण करणे, ज्याचं खडीकरण झालेलं असेल त्याला डांबरीकरण करणे, एनकेन मार्गाने शेतापर्यंत माल वाहून नेण्याचं काम हे शेतकऱ्यांना सुखद झालं पाहिजे। हे सगळ्यात प्रथम काम मी शेतीच्या पांधन रस्त्याचं काम करणार आहे। त्यानंतर आपल्या अंजनगावला क्रीडा संकुल नाहीये। अंजनगावला आपल्या राज्य शासनानं मोफत एसटी प्रवासाची योजना दिलेली आहे। तिथं स्वतंत्र आगार, तिथं स्वतंत्र डेपो नाहीये। त्यासाठी तिथं पहिल्यांदा स्वतंत्र डेपो आणि आगाराची व्यवस्था करणार, क्रीडा संकुलाची व्यवस्था करणार, ज्या राज्य शासनाच्या सोयी सुविधा आहेत या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा मिळेल
याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यापासून तर विद्यार्थ्यांपर्यंतचे ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील, आपले उद्योग जे इथं बंद पडलेले आहेत ते उद्योगधंदे सुरू करण्यापासून तर सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम, स्थानिकांना इथे MIDC ज्या ओस पडलेल्या आहेत त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करून त्यांचा उद्योगधंद्यामध्ये ते लोकांना रोजगार देण्यासाठी सक्षम होतील असे काही युवक आपल्याला पुढे आणून त्यांना व्यवसायाच्या मार्गाने आपल्याला उभं करायचं आहे. यासाठी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सुद्धा कमी होईल, विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणाचा वाटा मिळेल आणि ज्या शासनानं सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत त्या बसच्या प्रवासाच्या ह्या सुद्धा सुखद होतील आणि क्रीडा संकुलामधून चांगले विद्यार्थी घडतील, हे माझं उद्दिष्ट आहे. आज दर्यापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांचा कार्यकर्ता मेळावा आहे आणि या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान सध्या मतदारसंघात अशी चर्चा आहे की कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी ही निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. निश्चितच महायुतीचं जे आमचं घटक पक्ष आहे त्यांचा मोठे नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन आपापल्या पक्षाची विचारधारा, आपापल्या पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या मार्गाने काम करत आहे. त्याला कोणी अडवू शकत नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदे आज दर्यापूरमध्ये येत आहे, आपल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये येत आहेत. ते महायुतीचे नेते म्हणून निश्चितच आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. परंतु अजून कुठलीही वाटाघाटी या दर्यापूर मतदारसंघाबद्दल झालेली नाही. माझं 3 दिवसाआधीच आमच्या प्रदेश अध्यक्षांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा झाली. अजूनही कुठल्याच मतदारसंघाच्या वाटाघाटी या झालेल्या नाहीयेत. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आनंदरावजी अडसूळ साहेब असतील, अभिजित अडसूळ असतील, हे मोठे नेते आहेत महायुतीचे आमच्या. ते स्वतः काय वल्गना करतात आणि ते कितपत खऱ्या ठरतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच प्रकार त्यांनी केलेला आहे. ते इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी सबसे खोटं बोलतात. जोपर्यंत मतदारसंघ वाट्यावर येत नाही तोपर्यंत आपल्या पदाधिकाऱ्यांना चुकीचा गैरसमज पसरून देऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. काय वाटते, भाजपकडून जर हा मतदारसंघ सुटला आपल्याला उमेदवारी मिळेल? निश्चितच भारतीय जनता पक्षाला जर हा मतदारसंघ सुटला तर माझा दावा पक्का आहे आणि जे कोणी आमच्या पक्षामध्ये उमेदवारीसाठी आहेत, उमेदवारी मागत आहेत, त्याच्यामध्ये मी स्थानिक म्हणून आणि माझा जो काही पक्षाशी असलेली जुळलेली नाळ म्हणून आणि खाली ग्रामीण भागामध्ये जो मतदार राजा आहे, जी जनता आहे सामान्य, यांच्याशी माझे सलोखा पाहता निश्चितच पक्षाचे जे श्रेष्ठ लोक आहेत ते माझ्या उमेदवारीसाठी विचार करतील आणि मला उमेदवारी दिली तर निश्चितच सर्वसामान्य जनता माझ्यासोबत राहून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाच्या माझ्या रूपाने करण्याची संधी पक्षाला देतील. आता आपल्याला माहिती आहे की माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा आभार दौरा सुरू केलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये मतदारसंघ गावागावामध्ये आभार दौरा सुरू आहे. एकीकडे अशी सुद्धा चर्चा आहे की माजी खासदार नवनीत राणा ह्या दर्यापूर विधानसभा निवडणूक लढणार. बरोबर आहे. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली, जरी उमेदवार आमचा निवडणुकीतून हरला असला तरी ज्या लोकांनी 5 लाख मताच्या वर आपण आपल्या भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांचं आभार मानणं, निवडणुकीत जय विजय पराजय ह्या गोष्टी चालतच असतात, परंतु जनतेशी नाळ जुळून ठेवणं हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नवनीत राणा करत आहेत. प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाचे ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी नाही केलं त्या सगळ्यांचे ते आभार मानत आहेत आणि एक दृष्टिकोनातून हा आभार दौरा जो आहे हा पुढे येणाऱ्या विधानसभेची नांदी म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची वाटचाल सुरू आहे. हा मतदारसंघ जर समजा महायुतीतून शिंदे गटाला, शिवसेना शिंदे गटाला सुटलास, आपली पुढे भूमिका काय राहणार? अपक्ष आपण निवडणूक लढणार का? जर महायुतीतून हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला तर आमचे जे नेते आहेत, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील आणि सगळ्यात महत्वाचं आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनात यांच्या सोबत या महायुतीचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहे. जे जे जिल्हाध्यक्ष साहेब आम्हाला आदेश देतील त्या त्या पद्धतीनं आम्ही या मतदारसंघामध्ये ताकदीनं देवेंद्रजींनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी प्रामाणिक राहून त्याचा निर्णय आम्ही त्यांना देऊ
एवढंच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी सांगतो. स्थानिक नागरिकांचा एक असा सूर येत आहे, अशी चर्चा आहे की बा या विधानसभेकरिता येणाऱ्या विधानसभेत स्थानिक उमेदवार हवा आम्हाला. निश्चितच मी तेच सांगतोय की 2009 पासून हा मतदारसंघ राखीव झाला तेव्हापासून या मतदारसंघाचा जे काही विकास केला सन्मान्य प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या रूपानं, तो जो विकास 2009 पासून पूर्णतः थांबलेला आहे. जरी मध्यंतरी काळामध्ये आमचा एक उमेदवार आमदार भारतीय जनता पक्षाचे होते, परंतु त्यांना या विषयातलं काहीच कळत नव्हतं. हा मतदारसंघ पूर्णतः 15-20 वर्षापासून पाठीमागे गेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून. ज्यांच्याकडे काही व्हिजन नाही, ज्यांना या मातीची जाण नाही, ज्यांना या लोकांमध्ये काय पाहिजे, या लोकांना नेमकं कसा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे. सरकार आपल्या बाजूने बरोबर आहे. सरकार ज्या काही योजना तयार करते, ज्या सर्वसामान्य जनकल्याणाच्या योजना असतात त्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे, आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना त्याचा कसा लाभ मिळवून द्यायचा आहे हे आपल्याला प्रथमतः समजलं पाहिजे. आणि हा मतदारसंघ राखीव झाल्यापासून विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागे गेलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार ज्याला या इथली सगळी जाण आहे, जो लोकांमध्ये राहतो, ज्याने सहकारामध्ये काम केलेलं आहे, सहकारामध्ये सुद्धा लोकांची सेवा करत असताना सहकाराच्या माध्यमातून सुद्धा समजते की शेतकऱ्यांच्या काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे आहे, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम स्थानिक उमेदवारच करू शकतो. आता जनरली आपण पाहतो की भारतीय जनता पक्षच नव्हे तर इथे जे निवडणुका लढणारे पक्ष आहेत या सगळ्या पक्षावर बाहेरचे उमेदवार दावा करतायत. दावा नव्हे तर ते सांगतायत की जसं अडसूळ साहेब आता कॅप्टन साहेब बोलतात की माझी उमेदवारी पक्की आहे, याच पद्धतीनं बाहेरचे सुद्धा पक्षाचे लोक बोलतात की आमची उमेदवारी पक्की आहे. परंतु स्थानिक जनतेची जो काही माग आहे ती स्थानिक उमेदवाराची आहे आणि ते निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या रूपानं स्थानिक उमेदवाराची जी जनतेची माग आहे हे पूर्ण होणार आहे. धन्यवाद भाऊ. तर हे होते गोपाल भाऊ चंदन यांनी सांगितले की दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्यात जर हा मतदारसंघ महायुतीतून भाजपला सुटल्यास माझी उमेदवारी ही या ठिकाणी निश्चित राहणार आहे आणि मी उमेदवार झाल्यास मला मतदार आणि दर्यापूर मतदारसंघातील सामान्य नागरिक हे सुद्धा भरघोस मतांनी मला निवडून देईल. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.